केसांमध्ये खूप ड्रायनेस आलेला आहे, म्हणजे वृक्ष झालेले आहेत केस. बऱ्याचदा केस मुळापासून तर तुटतातच, पण मधूनही तुटतात. आता केस गळती का होते यावर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ती सायकल असते, केस गळतात, पुन्हा येतात आणि त्यावेळेत आपण पेशन्सनी फक्त केसांची काळजी घ्यायची असते. पण आता होतं काय, बऱ्याचदा केस वृक्ष होतात आणि मध्येच तुटतात. त्या केसांचं काय करायचं असा आपल्याला प्रश्न पडतो. याचा अर्थ तुमच्या केसांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. मग अशा वेळेला कुठला शॅम्पू वापरायचा आणि कुठला असा उपाय आहे की जे केल्यानंतर आपल्याला किमान तात्पुरता तरी फरक जाणवेल, म्हणजे वृक्षता जाईल. एखाद्या कार्यक्रमाला जायचंय बाबा आणि मग त्यासाठी आपल्याला छान दिसायचं असतं, केस असे शायनी दिसावेत असं वाटत असतं. मग अशा वेळेला आपण सलॉनमध्ये जातो, पार्लरमध्ये जातो आणि भरमसाठ पैसे घालवतो. त्यापेक्षा घरच्या घरी जर का तुम्ही ही ट्रिक केली तर तुमचे केस छान मऊसर होणार आहेत, त्याला शाईन येणार आहे आणि केसांना पुरेसं असं प्रोटीन सुद्धा मिळणार आहे. तर कुठला शॅम्पू वापरायचा हा तुमचा नेहमीचा प्रश्न आहे. तो प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटणार आहे. हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आता तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्हर्स कंडिशनिंग टेक्निक सांगणार आहे. आता ही टेक्निक काय आहे त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शॅम्पू कुठला वापरायचा. किती जणी विचारतात मला की तुम्ही कुठला शॅम्पू वापरता ते सांगा, किंवा आम्ही कुठला शॅम्पू वापरायचा ते आम्हाला सांगा. आता खरं सांगायला गेलं तर प्रत्येकाची हेअर कंडिशन जी असते ती वेगवेगळी असते. त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण शॅम्पू वापरायला हवा. पण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय की जर का कोरडेपणा येत असेल, केसांना वृक्षपणा येत असेल, तर मग अशा वेळेला शॅम्पू कुठला वापरायचा आणि त्यासाठी काय करायचं. मुळात केसांमध्ये वृक्षता येते याचं कारण काय असतं माहितीये का, की केसांमधला जो नैसर्गिक ओलावा असतो की नाही तो कमी व्हायला लागतो, त्यातलं मॉइश्चर कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे कोरडेपणा येतो. कोरडेपणा आला की त्यातली लवचिकता जाते आणि मग त्यानंतर अर्थातच केस तुटतात. आणि हे होऊ नये याच्यासाठी आपण छान कंडिशनिंग करणं, छान केसांना नरिशमेंट देणं फार गरजेचं असतं. नरिशमेंट देण्यासाठी योग्य शॅम्पू वापरणं गरजेचं असतं. बऱ्याचदा इतके केमिकल युक्त, सल्फेट युक्त असे शॅम्पू असतात की ज्यामुळे तुम्हाला तात्पुरता फरक जाणवतो, पण त्याच्यानंतर 2 दिवसानंतर तुमचे केस अक्षरशः रखरखीत होतात. असं करून आपल्याला चालणार नाही. त्यासाठी ही रिव्हर्स कंडिशनिंग ट्रीटमेंट जी आहे ती आपण घरच्या घरी करू शकतो. म्हणजे काय करायचंय तर कंडिशनर आपण आधी अप्लाय करायचं आहे, मग शॅम्पू करायचा आहे आणि मग परत थोडंसं कंडिशनर लावायचं आहे. आता कंडिशनर आधी अप्लाय काय करायचंय त्याच्या ऐवजी आपण नैसर्गिक घरच्या घरी कुठला उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगते. पण सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे की शॅम्पू कुठला वापरायचा तो आधी आपण सॉल्व्ह करूया. गेले काही दिवस मी एक शॅम्पू वापरते आहे सेसाचा. सेसा ब्रँडवर माझं विशेष प्रेम आहे, कारण सेसाचे तेलही खूप छान आहेत. त्यानंतर मी त्यांचे ड्रिंकही खूप घेत होते मध्ये, ते खूप उपयुक्त आहेत. मुळात सेसा ब्रँड जे आहे ना हे खूप वर्षांपासून ट्रस्टेड असं ब्रँड आहे, त्यामुळे मी खूप प्रोडक्ट त्याचे वापरून झालेले आहेत. त्यांचंच एक शॅम्पू आहे, ते शॅम्पू मी वापरते आहे आणि याचं कारण की वृक्ष केसांसाठीच हे शॅम्पू का वापरायचं, कारण तो जो कोरडेपणा आहे तो नैसर्गिकरित्या तात्पुरता येण्यासाठी आपण केमिकल न वापरता काय करू शकतो हे सगळे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत. आता कुठले इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आहेत समजून घ्या. आता हे सेसा वेद सायन्स डॅमेज रिपेअर शॅम्पू हा जो आहे हा सल्फेट फ्री आहे आणि याच्यामध्ये केरा पेप्टाइड नावाचं जे इन्ग्रेडियंट आहे ते 8% ऍक्टिव्ह आहे. आता केरा पेप्टाइड काय करतं, मुळात तुमचे जे डॅमेज केस असतात ना ते रिपेअर करण्याचं काम करत असतं. केराटिन म्हणजे प्रोटीन तुमच्या केसांमध्ये जीव आणत असतो, एक शाईन आणत असतो आणि म्हणून हा घटक तुमच्या शॅम्पूमध्ये किंवा मग तुम्ही जर वृक्ष केसांसाठी ट्रीटमेंट घेत असाल तर त्यासाठी अतिशय गरजेचा असतो. त्यामुळे डॅमेज रिपेअर करण्यासाठी आणि जास्त काळ शाईन टिकवण्यासाठी यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते कमाल आहेत. आता आणखीन कुठले यामध्ये इन्ग्रेडियंट आहेत तर एक्झली शाईन, यामुळे शाईन खूप चांगली येते. त्यानंतर हायलोरोनिक ऍसिड, हायलोरोनिक ऍसिड तुमच्या केसांमधलं जे मॉइश्चर असतं ते लॉक करून ठेवतं. आणि ग्लिसरीन, त्यामुळे तुमच्या केसांचं टेक्स्चर जे आहे ते एकदम स्मूथ होतं, मऊसर असे केस होतात. त्यामुळे तुम्हाला एकदा वापरल्यानंतरच लक्षात येईल की किती छान रिझल्ट मिळतो आहे. पण हे एकदा वापरून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला जर केस वृक्ष आहेत आणि सतत हा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतोय असं जर वाटत असेल, म्हणजे आपले केस कोरडे होतात बाबा सारखे, तर तुम्ही रेग्युलरली हा शॅम्पू वापरायला काहीही हरकत नाही. आता हा शॅम्पू वापरल्यानंतर मला काय फरक जाणवला तर
केस धुतल्यानंतर जे आपले अडकतात, गुंता होतो ते होत नाही. त्यानंतर केस असे स्मूथली सुटतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोरडेपणा नसतो, त्याच्यामुळे ते मस्तपैकी कोंब होतात. त्यानंतर फ्रीज कमी झाला, ब्रेकेजेस खूप कमी झाले आणि तुम्हाला शाईन अक्षरशः दिसेल एवढं फरक हा या शॅम्पू वापरल्यानंतर झालेला आहे. हा माझा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही कुठला स्पा करू, हेअर स्पा काय करायचा किंवा घरच्या घरी हेअर स्पा कुठला करायचा, वेळ नसेल, हा शॅम्पू वापरा. मला असं वाटतंय की तुमचं काम झालेलं असेल. पण आता शॅम्पू वापरताना आपण कुठली काळजी घ्यायची हे फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही कुठलाही भारी शॅम्पू वापरा, पण या काही गोष्टी, या काही चुका तुम्ही जर केल्या तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर कुठल्या चुका टाळायच्या समजून घ्या. पहिली गोष्ट, जर का आपले केस खूप मोठे आहेत तर रोज अजिबात शॅम्पू करायचे नाहीत. दुसरी गोष्ट, शॅम्पू करताना कडक गरम पाण्याने शॅम्पू करायचे नाहीत. आता पावसाळा सुरू होईल, बऱ्याच जणांना असं वाटेल की वा मस्त गरम पाणी घेऊया, पण केसांवरून कडक गरम पाणी कधीही घ्यायचं नाही. केस खूप कोरडे पडतात. त्यानंतर वेट हेअर, ओल्या केसांमधून कंगवा कधीही फिरवायचा नाही. तो खूप आणि मोठ्या दाताचा जो कंगवा असेल त्यांनी तुमचे केस विंचरायचे. अजिबात छोट्या दाताच्या कंगव्यानी ओल्या केसांमधून अजिबात केस जात नाहीये तरी सुद्धा आपण फिरवतोय, त्यांनी तुमचे केस खूप गळतात. कारण त्यावेळेला नाजूक झालेले असतात आणि त्यामुळे ते जास्त गळतात. उगाच आपण आपल्या हाताने ते जास्त हेअरफॉल होईल हे असं काहीही करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण झोपताना जे पिलो कव्हर घेतो, ते पिलो कव्हर ना आपण आठवड्यातून एकदा तरी चेंज केलं पाहिजे आणि ते कॉटनचं असायला हवं. जर का तुम्ही वेगळं पॉलिस्टर वगैरे असं कुठलं वापरलात ना पिलो कव्हर, तर त्यामुळे तुमचे केस ओढले जातात, तुमच्या लक्षातही ते येत नाही. त्यामुळे शक्यतो कॉटन पिलो कव्हर वापरा. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यांनी खूप फरक जाणवू शकतो. त्यामुळे या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे हेअर स्टायलिंग करतो आपण. बऱ्याच आपल्याला इच्छा होते की हेअर स्ट्रेटनिंग करूया किंवा ब्लो ड्राय करूया, तर त्यासाठी हेअर प्रोटेक्शन क्रीम किंवा हेअर प्रोटेक्शन स्प्रे हा लावायचाच लावायचा. हे लक्षात ठेवा. ही अशी काळजी घेतली तर तुमचे केस वृक्ष डेफिनेटली होणार नाहीत. आता रिव्हर्स कंडिशनिंगचे फायदे काय होतात सांगते. जनरली आपण शॅम्पू करतो आणि मग कंडिशनर करतो, पण आधी जर कंडिशनिंग केलं, मग शॅम्पू केलं आणि मग परत कंडिशनिंग केलं, तर मुळात काय होणार आहे माहितीये का, तुमची जी वृक्षता आहे ना ती वृक्षता जाणार आहे. बऱ्याचदा आधी कंडिशनिंग केलं आणि मग शॅम्पू केलं तरीही चालतं. खूप जणांचे केस खूप पातळ असतात, त्याला व्हॉल्यूम नसतो. तो व्हॉल्यूम येण्यासाठी म्हणून आपण आधी कंडिशनिंग करून मग शॅम्पू केलं, ही जर टेक्निक वापरली तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण तेच आहे, पुन्हा शॅम्पू मध्ये खूप केमिकल असतील तर ते जे कंडिशनिंग केलेलं असतं ते निघून जातं, म्हणून शेवटी थोडंसं कंडिशनर परत अप्लाय करावं लागतं. आता सुरुवातीचं जे कंडिशनर वापरायचं आहे, तर मी तुम्हाला सांगेन की प्रॉपर जे तुम्ही कंडिशनर वापरता ते वापरण्याऐवजी जर का घरी DIY रेमेडीज ज्या आपल्या आहेत, ज्या तुम्ही करू शकणार आहात, ही एखादी रेमेडी जर का तुम्ही केली तर त्याचे जास्त फायदे होतात. केसांना पोषण हवं आहे आपल्याला, म्हणून मेथीचे दाणे इथे घेऊ शकतो. केसांना नरिशमेंट हवी आहे, प्रोटीन हवं आहे, म्हणून आपण इथे दही घेऊ शकतो. त्यानंतर आपले केस मऊसर व्हावेत, शाईन यावी असं वाटत असेल तर आपण कोरफडीचा जेल घेऊ शकतो किंवा कोरफड याचा गर काढून सुद्धा हे सगळं मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून आपण केसांना लावलं तर हे कंडिशनिंगच असतं. मी हे सोप्या भाषेत नैसर्गिक रिव्हर्स कंडिशनिंग असं म्हणते. कुठलंही बाकीचं कंडिशनर वापरण्यापेक्षा हे कंडिशनर तुम्ही वापरा आणि त्यानंतर केस धुवा आणि मग त्यानंतर हलकंसं तुमचं बाकीचं दुसरं कुठलं कंडिशनर असेल ते तुम्ही वापरू शकता. आता इथे ज्या मेथीच्या बिया आहेत की नाही, त्या अर्धा चमचा आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत. त्याला छोटंसं असं मोड येतो आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते मस्तपैकी मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. 3 इन्ग्रेडियंट्स आहेत, बास. याच्यानंतर काहीही करायची गरज नाही. हे तुमच्या पूर्ण स्कॅल्पला मुळांपासून असं छान लावायचं अगदी केसाच्या टोकांपर्यंत आणि हे सगळं 20 मिनिटं ठेवायचं. 20 मिनिटं ठेवल्यानंतर शॅम्पू करायचा. शॅम्पू कुठला करायचा मी सांगितलेला आहे, किंवा केमिकल फ्री कुठलाही शॅम्पू तुम्ही वापरा. तो वापरल्यानंतर कंडिशनर तुमच्याकडे जे कुठलं असेल ते कंडिशनर थोड्या प्रमाणात आणि ते मुळांना न लावता आता ते फक्त खाली खाली तुमचे जे केसांचे टोक आहेत तिथे फक्त लावायचं आहे. केसांच्या सॉफ्टनेससाठी आणि केसांना छान शाईन येण्यासाठी ही टेक्निक खूप उपयोगी ठरते. करून बघा. मी
बऱ्याचदा करून बघितलेली आहे आणि त्याचा असा इन्स्टंट रिझल्ट मिळतो. कुठल्याही सलॉनमध्ये आपल्याला 4,000 रुपये 2,000 रुपये घालवायची अजिबात गरज लागत नाही. हे करून बघा. करून बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे मला सांगायचं आहे. आणि ह्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.